मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रत्न पारखींच्या घरात आता सर्वजणी मिळून लक्ष्मीपूजनाची तयारी करतात. लक्ष्मीपूजन देखील करत असतात आणि मग नंतर आता काही तिथे सोसायटीतील मुलं ही फटाके वाजवत असतात. त्यावेळी आता सिंधूचं समोर लक्ष जातं, कारण तेथे फटाक्याने एका गादीला आग लागलेली असते. तेथे काही बॉक्सेस आणि गाद्यासुद्धा ठेवलेल्या असतात. त्यावेळी आता सिंधू ते पाहते, कारण मुलांचा आरडाओरडा बाहेर चाललेला असतो. तेव्हा ती आता धावतच तिथून बाहेर जाते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, अगं सिंधू काय? मग आता ती म्हणते, तुम्ही पुढे कंटिन्यू करा, मी आलेच. कारण लहान लेकरांचा आवाज तिला आलेला असतो. त्याचवेळी आता ती जेव्हा बाहेर धावत जाते तेव्हा त्या गादीला आणि त्याचबरोबर त्या बॉक्सला आग लागलेली असते ती पाहते आणि समोर जात म्हणते, कण पाणी घेऊन या. तोपर्यंत इकडे रुक्मिणी ही आता रेश्मा आणि ऋतुजाला सांगते की सिंधूकडे जा तुम्ही अगोदर. त्या दोघीही धावतच तेथे सिंधूजवळ येतात आणि सिंधूला म्हणतात, अगं त्या आगीजवळ काय करतेस तू? असं काय करतेस? इकडे मागे ये बरं. मग आता सिंधू पटकन पाणी टाकून ती आग विझवण्याचा खूप प्रयत्न करत असते. अजून पाणी लागेल असं त्या मुलांना ती म्हणत असते. ती मुलं सिंधूला पटपट पाणी सुद्धा आणून देतात आणि मग आता सिंधू आग विझवते. तेव्हा ऋतुजा विचारते, तू ठीक आहेस ना सिंधू? मग आता ती म्हणते, हो काकू मी ठीक आहे. रेश्मा म्हणते, चल अगं सिंधू आपण घरी जाऊयात. तेव्हा सिंधू म्हणते, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. मग आता त्या दोघीही लगेच घरी जायला निघतात. तेव्हा आता सिंधू ही विचार करत असते, या गाद्या इथे कशा आल्या असतील? कळतच नाहीये. ती विचार करता करता आता जिथे गादी जळालेली असते ना, त्याला एक कानातलं अटकलेलं असतं. तेव्हा ते कानातले आता ती हातात घेते आणि म्हणते, हे तर मधूचे कानातले आहेत आणि इथे कसे आले? ह्या गाद्या वगैरे हे काय प्रकरण आहे नेमकं? आणि अचानक आग लागलीच कशी? हा प्रश्न आता तिला सारखा पडतो. मग आता ती म्हणते, म्हणजे मी जो पुरावा शोधत होते तो हाच तर पुरावा नसेल ना? त्यावेळी आता ती लगेच बाप्पाचे आभार मानते, कारण हे कानातलेच मला त्या दिवशी नक्की काय घडलं हे सांगणार आहे. असं सिंधू आता म्हणते. ती ते कानातले हातातच ठेवते. तर आता ती म्हणते की मला असं वाटतंय या गादीवरच मधू पडली असणार आहे, कारण कुणीही फोन न करता ॲम्ब्युलन्स येणं, डॉक्टर येणं हे काही सहज शक्य होणार नाही. राघवला अडकवण्याचा बरोबर यामध्ये त्यांनी प्लॅन केला होता. हा रचलेला माझ्या राघव विरोधात त्यांनी हा ट्रॅप होता. त्यानंतर सिंधू आता प्रत्येक गोष्ट अगदी पडताळून पाहत असते आणि म्हणते, हे कानातलेच मला माझ्या पुराव्यांपर्यंत घेऊन जाणार आणि नक्की मधूचं काय झालं ना हे मी शोधून काढणारच. मी विभावरी काकूंकडे सुद्धा पाहिलं, आपली मुलगी गेलीये हा विचार न करता त्या डायरेक्ट सरळ इकडे मोर्चा घेऊन आल्या. हे कसं शक्य आहे? कोणती आई असं करेल? तो तिचा जो मामा होता ना श्रीकांत वकील, त्यांच्या डोळ्यांमध्ये दुःखापेक्षा बदलाची भावना जास्त होती. मला माहीत आहे की मधु ही जिवंत आहे आणि तसं असेल ना तर माझा संशय पूर्णपणे खरा ठरला आहे. म्हणजेच राघवला निर्दोष सिद्ध करण्यासाठी हा पुरावा खरंच खूप महत्वाचा आहे. तेव्हा ते कानातले आता हातात घेत आणि त्याच्याकडे पाहतच राहते. पुढे कसं काय करायचं याचा प्लॅन देखील आता सिंधूने पूर्णपणे केलेला असतो. दुसरीकडे विभावरी आणि श्रीकांत हे दोघेही गप्पा मारत असतात. त्याच वेळी आता श्रीकांत म्हणतो की कसं आहे ना विभे, तू पाहिलं असेल मी कसं त्या चक्रव्यूहामध्ये त्या राघव आणि सिंधूला अडकवलंय. या चक्रव्यूहामध्ये ते असे गुरफटतील ना की तू विचार सुद्धा करू शकत नाही आणि बाहेर पडण्याचा रस्ता सुद्धा त्या दोघांना सापडणार नाही. तेव्हा विभावरी म्हणते, बरं झालं त्यांना अशीच अद्दल घडायला हवी. माझ्या लेकीला त्यांनी खूप त्रास दिलाय ना, त्या दोघांच्याही बाबतीत असंच व्हायला हवं. खरं तर ती सिंधू माझ्या लेकीच्या मध्ये येऊन माझ्या लेकीच्या संसाराची धूळधाण केली. आता विभावरीच्या मनात रत्नपारखींविषयीचा राग असतो. त्याचवेळी डोळ्यांमध्ये तो स्पष्टपणे दिसत असतो. ती म्हणते, रत्नपारखींनी माझ्या मधूला खरंच खूप त्रास दिलाय. खरं तर त्या राघव आणि सिंधूने त्या दोघांना अजिबात सोडायचं नाहीये. त्या राघवने तर माझ्या राणीच्या जीवाशी खेळ केलाय आणि मनाशी सुद्धा, कारण त्याने अगोदर प्रेमाचं नाटक केलं आणि मग तिला सोडून दिलं. ते कशासाठी? तर त्या सिंधूसाठी. असं म्हणून आता ती पुढे श्रीकांतला सांगत असते की कशा कशा प्रकारे आपल्याला त्या सर्वांचा बदला घ्यायचा आहे. तेव्हा श्रीकांत आता रागातच म्हणतो, जे आपल्या मधूला जमलं नाही ना ते सगळं काही तिचा मामा करणार. तेव्हा विभावरी आता हसते
तेव्हा रत्नापारखी कुटुंबाला त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच. ज्यांनी ज्यांनी राणीला त्रास दिलाय त्यांना मी संपवणारच, असं श्रीकांत आता राणीच्या फोटोसमोर शपथ घेतो. तेव्हा त्या फोटोमध्ये आता राणीचं म्हणजेच मधूचं प्रतिबिंब दिसतं. त्यावेळी आता मधू ही तेथे आलेली असते आणि त्यांच्याकडे पाहून हसते. आता तिच्या मामाला त्याचबरोबर तिच्या आईला खूप आनंद होतो. मग आता ती म्हणते की मी आले आहे. आता ती सांगते मी अगदी ठीक आहे आणि त्याचबरोबर सगळं काही आपल्या मनासारखं झाले, अगदी परफेक्ट झाले. मधू जिवंत असेल अशी कल्पनासुद्धा त्या सर्वांपैकी कुणी करू शकत नाही. एवढा सर्व प्लॅन अगदी परफेक्ट झाला आहे असं म्हणून ती मामांना आता सांगत असते की कशाप्रकारे आपण हे सगळं काही केलंय. मग आता जेव्हा ती राघवबरोबर बोलायला गेलेली असते तेव्हा ती राघवबरोबर बोलते खरं, आणि मग त्याला शेवटचं एकदा विचारते की राघव सांग तुझ्या मनात काय आहे, माझ्याविषयी तुझ्या मनात प्रेम आहे की नाही. मग राघवने स्पष्टपणे तिला नकार दिलेला असतो आणि म्हणूनच मधूने आता तेथे खाली उडी टाकलेली असते. परंतु हा सगळा काही मामाचा आणि विभावरीचा प्लॅन असतो, फक्त राघव आणि सिंधूला अडकवण्यासाठी, रत्नपारखींना अद्दल घडवण्यासाठी. कारण जेव्हा मधू ही पडलेली असते ना तेव्हा ती आता बॉक्सवर त्याचबरोबर गादीवर पडलेली असते आणि मग विभावरी लगेच तिच्या मदतीला येते आणि तिला त्या बॉक्सवरून पटकन खाली यायला सांगते आणि ज्या ठिकाणी ती पडलेली असते त्या ठिकाणी ती रक्ताची बाटलीच टाकते आणि म्हणते की आपण हा सगळा प्लॅन केला होता. अशा प्रकारे मधूने विभावरीने हा प्लॅन केला होता हे सगळं काही ती आता आठवत असते आणि त्यामध्ये सिंधू आणि राघव कशाप्रकारे अडकलेले असतात. जेव्हा घरातील सर्वजण तेथे आलेले असतात तेव्हा खरं तर मधूला लागलेलंच नसतं आणि ॲक्च्युली ती गादीवर पडलेली असते, परंतु सर्वांना असंच भासवण्यात आलेलं असतं की तिने खरंच वरून खाली उडी टाकली आहे आणि त्यामध्येच मधूचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळेच राघवला जेल झालेली असते. तेव्हा विभावरी आता हसते आणि म्हणते जेव्हा आम्ही मोर्चा घेऊन रत्नपारखींच्या घरी गेले होते ना तेव्हा खरं तर एकेकाचा चेहरा पाहण्यालायक झाला होता. तेव्हा आता ते क्षण देखील विभावरीला आता आठवत असतात की कशाप्रकारे जेव्हा मी तिकडे गेले होते तेव्हा सिंधू आणि राघव खूप टेन्शनमध्ये होते आणि राघवचं विचाराल तर राघवचा चेहरा अगदी घामाने डबडबला होता, कारण त्याला तेवढी भीतीच वाटली होती. त्याला असं वाटत होतं की मधूच्या मृत्यूसाठी खरं तर मी जबाबदार आहे, म्हणून तो गिल्टी फील करत होता आणि आता एक IPS ऑफिसर असून मला काय शिक्षा मिळणार याचाही तो विचार करत असेल. त्यानंतर मधू म्हणते बरं झालं चांगली अद्दल घडवली त्या राघवला मम्मा. त्यावेळी आता आत्महत्या तुला करण्यासाठी राघवनेच भाग पाडलं असं त्या बायकांनी चांगल्यापैकी रत्नपारखींना सुनावलं आहे आणि आपण पोलीस स्टेशनमध्ये तशी कंप्लेंट सुद्धा दिली आहे असं विभावरी म्हणते. पुढे आता ही गोष्ट एवढी हॅमर केली ना त्यांच्यासाठी आम्ही, आणि या प्रकरणामध्ये स्वतःलाच दोषी ठरवलं असेल, कारण त्यालाही असं वाटत असेल की माझ्यामुळेच मधूचा मृत्यू झालाय. मग आता मधू म्हणते चुकीचं नाही आहे मम्मा, ते माझ्या या अवस्थेला फक्त राघवच जबाबदार आहे. त्या सिंधूला आणि राघवला मी कधीही पुन्हा एकत्र पाहू शकत नाही आणि एकत्रसुद्धा कधीच येऊ देणार नाही. आता ते दोघेही मिळून एकत्र कसे येता येत ना ते मी बघतेच. तेव्हा आता ॲडव्होकेट श्रीकांत म्हणतो की आत्ताशी आपण पहिला टप्पा पार केलाय बाळा, अजूनही खूप लढाई बाकी आहे, कारण आता लगेच हुरळून जाऊ नका. मधू म्हणते मामा ही लढाईसुद्धा मीच जिंकणार, कारण आय एम कॉन्फिडंट. तेव्हा श्रीकांत मामा म्हणतो की हो ते बरोबर आहे, परंतु कधीही प्रतिपक्षाला आपण ग्रँटेड धरायचं नाही, कारण आपण त्याला ग्रँटेड धरलं ना तर तो अगदी बेफिकीर होतो आणि त्याचा फायदा प्रतिपक्षाला मिळतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं बाळा. तेव्हा मधू म्हणते मी असं ऐकलंय की त्यांच्या वकिलाने बॅकआउट केलंय. मग आता श्रीकांत म्हणतो की हो ते तर होणारच होतं, कारण कुठलाही वकील माझ्यासमोर कोर्टात उभा राहूच शकत नाही, तशी पोस्ट आहे माझी. तेव्हा हेच बेटर आहे, जेवढ्या त्रासातून मी गेलीये ना मामा त्याच त्रासामध्ये मलाही त्या दोघांना बघायचंय, असं रागातच ती आता सिंधू राघवबद्दल बोलू लागते. तेव्हा आता डोंट वरी बेटा, तू ज्या त्रासातून गेली आहेस ना तो त्रास मला समजतोय. तू आत्तापर्यंत खूप काही भोगलंस ते मला सगळं माहीत आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. हे बघ मी आहे तुझ्या पाठीमागे, तुझा हा मामा जिंकणारच. कोर्टामध्ये आता मी गेल्यानंतर लगेच त्याच्या विरोधात तुला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं म्हणून तक्रार मी तशी करणार आहे आणि मग लवकरच तू त्याला फासावर लटकलेलं पाहशील. मग आता राणी मोठ्या तोऱ्यातच दिवसाढवळ्या लगेच
स्वप्न पाहू लागते की राघवला तेथे फाशी देण्यासाठी आणलेलं होतं आणि मग सिंधू खूप जोराजोरात ओरडत होती की माझा राघव निर्दोष आहे, राघवने काहीही केलेलं नाही आहे, प्लीज राघवला तुम्ही फाशी देऊ नका. जर तुम्ही राघवला फाशी दिली ना तर मी माझ्या जीवाचं काही पण बरं वाईट करून घेईन, असं आता सिंधू मोठ्या मोठ्याने ओरडत असते आणि राघवला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते. श्रीकांत वकील देखील तेथे असतो. तेव्हा जे फाशी देणारे लोक असतात ती तेथे येतात. राघवच्या चेहऱ्यावर आता बुरखा चढवतात आणि मग लगेच त्याला फाशीसुद्धा देण्यात येते. सिंधूच्या डोळ्यासमोर राघवला फाशी दिल्यामुळे आता सिंधूचा तोलच जातो आणि ती कोसळून खाली आता पडते. त्यामुळे आता इथे राणीला खूपच आनंद होतो, परंतु हे राणीचं दिवसाढवळ्या पडलेलं स्वप्न असतं. ती आता चवताळते आणि तिच्या मामाला म्हणते, मामा हे बघ मला न्याय हवा आहे, तेव्हा तुला न्याय लवकरात लवकर मिळणार आणि मी तो मिळवून देणार, असा आता लगेच श्रीकांत वकील हा तिला शब्द देतो आणि तिच्या शब्दाचा मान राखत तिला म्हणतो की आजपर्यंत रत्नपारखींनी काही जे कमवलं आहे ना ते एका क्षणात ते सगळेजण गमावणार आहेत. तू लक्षात ठेव, हा तुझ्या मामाचा शब्द आहे. फक्त थोडासा धीर धरावा लागेल आपल्याला, कारण तू हे स्वप्न पाहतेस ना बाळा, ते लवकरात लवकर सत्यात उतरणार आहे. मामाचा सपोर्ट असल्यामुळे राणी आता भलतीच हवेत असते, कारण आता तिला माहीत असतं मामा काहीही करून राघवला शिक्षाही घडवून देणारच आणि त्याचबरोबर सिंधू माझ्यासमोर अशी तडफडणार राघवसाठी. तर आता दुसऱ्या दिवशी सिंधू ही आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. तिला खरं तर एकांतात राघवला भेटायचं असतं म्हणून एका वेगळ्या वॉर्डमध्ये ती आलेली असते, तेथे बसलेली असते. तेवढ्यातच राघव आता तेथे येतो. सिंधू त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याला जाऊन घट्ट मिठी मारते. तेव्हा राघव विचारतो, तू कशी आहेस सिंधू? मग आता तुमच्याशिवाय मी कशी असणार राघव, असं ती आता रडतच म्हणते. मग आता राघव म्हणतो, चल बस इथे. त्यावेळी आता ते दोघेही तिथे खुर्चीवर बसतात. मग आता राघव विचारतो, घरचे सगळेजण कसे आहेत? मग आता सर्वजण तुमची आठवण काढतायत, तुम्हाला मिस करतायत. अहो काल लक्ष्मीपूजन होतं ना, तेव्हा सगळेजण अगदी इमोशनल झाले होते आणि कुणीच लक्ष्मीपूजन करायला सुद्धा तयार नव्हतं. परंतु कसं आहे ना, मी त्यांना सांगितलं राघवची इच्छा आहे की लक्ष्मीपूजन करायचं आणि म्हणूनच सर्वजण पूजेसाठी तयार झाले. फक्त तुमच्यासाठी पण घरातील कुणाच्याच चेहऱ्यावर अजिबात आनंद नव्हता. मग आता राघव म्हणतो, मलाही त्रास होतोय ग सिंधू, खरं तर मला माझ्या लेकरांची खूप आठवण येते. तेव्हा तुमची दोन्हीही मुलं ही अभ्यासामध्ये खूप व्यस्त आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊ नका. आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर निघायचं आहे, याची तुम्ही काळजी करा. मी आहे सगळ्यांकडे लक्ष द्यायला, असं सिंधू म्हणते. मग आता राघव म्हणतो, खरं सांगू का सिंधू, तू आहेस ना म्हणून मला काहीही खरंच टेन्शन नाही आहे, नाहीतर अगदी जीव असा कोंडला असता माझा. घरच्यांची काळजी करू की माझ्या सुटकेसाठी मी प्रयत्न करू, हे मला कधीच जमलं नसतं दोन्हीकडेही बॅलन्स ठेवायला. त्यानंतर ती म्हणते, एक मिनिट थांबा हा, असं म्हणून ती एक थाळी काढते आणि त्याच्यासमोर ठेवते. त्याच्यामध्ये फुलं ठेवते आणि दिवा पेटवते, त्याचबरोबर स्वीट देखील ठेवते. राघव हा तिच्याकडे पाहतच राहतो. तो विचारतो, काय झालं सिंधू, हे काय आता? मग आता ती म्हणते, आज पाडवा आहे राघव, असं म्हणून ती आता त्याचं औक्षण करते, त्याला ओवाळते आणि मग नंतर म्हणते, एक मिनिट हा. तेव्हा राघव विचारतो, आता काय? तेव्हा ती एक एक करून चिवडा, लाडू आणि त्याचबरोबर शंकरपाळी, करंजी हे सगळं काही प्लेटमध्ये त्याच्यासमोर ठेवते. मग आता राघव हा तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला समजतं की मी जेलमध्ये असूनही सिंधू मला कसलीही कमी भासू देत नाही आहे आणि अजिबात मला काहीही कमी पडू देत नाही आहे. तिने माझ्यासाठी एवढा फराळसुद्धा आणला, हे सुद्धा आता त्याला वाटत असतं आणि मग कौतुकानेच तो तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता राघव हा सिंधूकडे पाहत असताना सिंधू म्हणते, काय झालं राघव? तो म्हणतो की काही नाही. मग आता ती अगोदर त्याला लाडू भरवते. तेव्हा राघव म्हणतो, छान झाले आहेत, पण त्याला असं मनातून वाटतच नसतं की काही सेलिब्रेट करावं म्हणून, कारण त्याच्या मनाची जी घालमेल झालेली असते, त्याची जी अवस्था झालेली असते ती फक्त त्यालाच माहीत असते. आणि काही वेळानंतर आता
सिंधूने फराळ सगळा काही दिल्यानंतर म्हणते, "एक मिनिट हा." राघव म्हणतो, "आता काय?" असं म्हणून ती आता त्याला एक डबा दाखवते. तेव्हा या डब्यामध्ये काय आहे असं राघव विचारतो. ती म्हणते, "तुम्हाला आवडतो ना म्हणून गाजर हलवा आणलाय." तेव्हा ती त्याला गाजर हलव्याचा एक घास भरवते. मग राघव देखील आता तिला घास भरवत असतो आणि त्या हलव्यामधून काहीतरी बाजूला काढतो. मग आता ती विचारते, "काय झालं राघव?" तेव्हा आता तो म्हणतो, "तुला बदाम आवडत नाहीत ना गाजर हलव्यामध्ये म्हणून." तेव्हा सिंधू आता प्रेमानेच त्याच्याकडे पाहते आणि त्याने भरवलेला तो घास खाते. त्यानंतर आता राघव खूपच इमोशनल होतो आणि लगेच सिंधूकडे पाहतो. तेव्हा ती विचारते, "काय झालं राघव? तुम्हाला आवडलं नाही का हे?" मग आता तो म्हणतो, "तसं नाही आहे. पाडवा आहे आणि पहिल्यांदा असं होतंय की माझ्याकडे काहीच नाही आहे तुला देण्यासाठी." राघवला आता असं बोलताना पाहून सिंधू म्हणते, "इट्स ओके राघव. आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याची जाणीव आहे मला आणि मला काही गिफ्ट्स वगैरे नको आहे. अहो, मीच तुम्हाला आज पाडव्याचं गिफ्ट देणार आहे. बहुतेक मधू ही जिवंत आहे." आता असं म्हटल्याबरोबरच इकडे राघवला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा तो विचारतो, "काय?" मग आता सिंधू म्हणते, "हो, असंच आहे." तेव्हा ती म्हणते, "90% मला खात्री आहे." तेव्हा हे कसं शक्य आहे असं राघव विचारतो. मग आता सिंधू म्हणते, "एक मिनिट हा." असं म्हणून ती आता पर्समधून मधूचे कानातले काढते आणि राघवला दाखवते. त्यावेळी आता ती म्हणते, "हे मधूचे कानातले आहेत." तेव्हा आता राघव ते कानातले हातात घेतो आणि विचारतो, "काय? अगं, हे कुठे सापडले तुला?" मग आता सिंधू म्हणते, "आपल्या घराजवळ सापडलं." राघव आश्चर्याने विचारतो, "काय? आपल्या घराजवळ सापडलं? पण हे आपल्या घराजवळ कसं सापडलं? नक्की काय घडले सिंधू? तू मला सांगतेस का जरा?" असं राघव पुन्हा पुन्हा सिंधूला विचारू लागतो. तेव्हा सिंधू आता पहिल्यापासून सगळं काही सांगू लागते की जेव्हा आम्ही लक्ष्मीपूजन करत होतो तेव्हा नेमकी मुलं ही बाहेर फटाके वाजवत होती आणि फटाके वाजवत असताना आपल्या घराबाहेर काही गाद्या आणि बॉक्सेस पडले होते. ते अचानक कुठून आले ते माहीत नाही आणि मग ते रॉकेट जेव्हा त्या बॉक्सजवळ गेलं ना तेव्हा त्या रॉकेटमुळे ती बॉक्सेस आणि ती गादी जळाली. मुलांचा आरडाओरडा ऐकून जेव्हा मी तेथे गेले तेव्हा मी ती आग विझवली आणि त्या गादीमध्ये ते कानातले अडकलेले होते आणि ते मला नेमके तेव्हा राघव आता म्हणतो, "हे मधूचं कानातलं आहे हे कशावरून अगं सिंधू?" "अगं, जेव्हा हे घडलं ना सगळं, मधूने जेव्हा उडी खाल्ली ना तेव्हा मी पर्सनली तेथे होतो. त्यामुळे मला असं तरी समजतंय की असं काही घडलं नसेल आणि मधू जिवंत नसेल." तेव्हा राघवला आता विश्वासात घेऊन सिंधू म्हणते, "अहो, माझं अंतर्मन मला सांगते की काहीही झालं तरी मधू जिवंत आहे आणि आपण फक्त एकाच पुराव्याच्या शोधात होतो ना, तर हा पुरावा आहे तो राघव. ती आपण अजिबात वाया घालवायची नाही." त्यावेळी आता राघव तिच्याकडे पाहतच राहतो आणि विचारतो, "जर हे कानातलं तिचं नसेल तर?" मग आता सिंधू म्हणते की ते कानातलं मधूचंच असेल तर? आपल्यासमोर संधी होती आणि आपण त्याचा फायदा घेतला नाही असं व्हायला नको राघव. त्यामुळे आपल्याला जरा जपूनच राहायला हवं. अहो राघव, मला असं मनापासून वाटतं की ही रिस्क नक्कीच घ्यायला हवी." त्यावेळी आता सिंधू जे काही सांगते ते राघव सगळं काही ऐकून घेत असतो आणि मग नंतर तिला विचारतो, "सिंधू, तुला असं मनापासून वाटतंय का हे मधूचे कानातले आहेत?" तेव्हा राघव या गोष्टीचा आता खूप विचार करतो आणि म्हणतो, "सिंधू, तुला असं वाटत असेल ना की मधू जिवंत आहे, पण आत्ता या क्षणी ती कुठे असेल मग?" तेव्हा सिंधूसुद्धा विचार करते आणि म्हणते की ती तिच्या एखाद्या नातेवाईकांकडे असेल, कारण मला असं वाटत नाही की ती तिच्या घरी राहण्याची रिस्क घेईल म्हणून. ती कुठेतरी बाहेरच गेली असणार आहे. तेव्हा राघव आता विचार करून सिंधूला म्हणतो, "तुला सांगू का एक सिंधू, मला यामध्ये तथ्य वाटतंय. आता तू म्हणतीये तर तिचं जे घर आहे ना तीच सेफ जागा आहे तिला लपण्यासाठी. त्यापेक्षा दुसरी सेफ जागा तिच्यासाठी आता या क्षणी तरी असूच शकत नाही. आणि आत्ताच धर्माधिकारी वकील आपल्या घरी आले होते बरोबर?" तेव्हा सिंधू हो असं म्हणते. त्यानंतर आता तो सिंधूला म्हणतो, "तो माणूस आहे ना, तो माणूस तो असले डावपेच खेळण्यामध्ये खूपच माहिर आहे असं समजलंय मला आणि मला 100% खात्री आहे की त्याने मधूला तिच्या घरातच लपवलं असेल." तेव्हा सिंधू आता विचार करते आणि आता मधू जिवंत आहे हे सत्य कसं उघडकीस आणावं हा विचार करत असते. कशाप्रकारे धर्माधिकारी वकिलांची बोलती बंद करून मधू जिवंत असल्याचे पुरावे यांच्यासमोर सादर करावे हाच विचार करून ती आता राघवकडे पाहत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये धर्माधिकारी वकील आता तेथे पोलीस स्टेशनमध्ये येतात. तर आता
तर आता सिंधूने जो वकील हायर केलेला असतो त्या वकिलाला सिंधू घेऊन येते. मग आता धर्माधिकारी वकील हा सिंधूवर हसतो आणि म्हणतो, याच्यापेक्षा चांगला वकील तुला मिळाला की नाही, कारण आत्तापर्यंत मी पूर्ण सर्व केसेस जिंकले आहेत आणि याने एकही केस जिंकली नाही आहे, समजलं. मग आता राघवला प्रचंड राग येतो आणि तो धर्माधिकारी वकिलाकडे खूप रागात पाहत असतो. तेव्हा सिंधू आता रागातच म्हणते, नशीब पालटायला अजिबात वेळ लागत नाही. मला मान्य आहे आजपर्यंत तुम्ही एकही केस हरला नाही आहात. आज मी तुम्हाला चॅलेंज देते की ही केस आम्ही जिंकणारच आणि आजपर्यंत तुमचा सामना हा डॉक्टर सिंधू रत्नपारखी यांच्याबरोबर झालाच नव्हता. हे अजिबात तुम्ही विसरू नका, असं रागातच आता सिंधू त्या धर्माधिकारी वकिलाला म्हणते. तेव्हा तो आता सिंधूकडे पाहतच राहतो. तेव्हा आता धर्माधिकारी वकील मनात विचार करत असतो की एवढा आत्मविश्वास हिच्यात आलाच कुठून, आज एका दिवसामध्ये एवढा बदल हिच्यामध्ये झालाच कसा, हा विचार करत असतो. राघवकडे पाहत असतो तर राघव हा खूपच रागात आता धर्माधिकारी वकिलाकडे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की आत्ता बाहेर यावं आणि डायरेक्ट घरी जाऊन त्या मधूला शोधून काढावं. त्यावेळी आता सिंधू ही राघवकडे पाहतच राहते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.